सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गावाकडची कोमल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, माझ्याकडे हा एक परकर आहे आणि आजकाल सगळ्यांना जे परकर आणतात त्या परकरची उंची खूप जास्त असते, मग तो कमी करावा लागतो. आणि मग काय 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 करतात, हा परकर एकतर खालून दुमडतात किंवा कट करून टीप मारतात, त्याच्यामुळे खालचं फिनिशिंग पूर्णपणे बदलतं. किंवा मग काय काय करतात काय 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 करतात की इथल्या ज्या हा वरचा जो नाडी आत जायचा भाग असतो, काट असतो, तो त्याला असं वरून टिपूसून बाजूला काढतात, खालून कट करतात आणि नंतर मग हे जोडतात. तर ह्याच्यात खूप वेळ जातो. तर ते करण्यापेक्षा परकरला अजिबात न करता किंवा त्याची टीप न उसवता जर सोप्यात सोपं काय करायचं असेल आणि परकरचं फिनिशिंग जर बदलायचं नसेल, तर एक सोपी ट्रिक आहे, तर ती तुम्हाला मी सांगते. तर काय नाही, परकर पहिला उलटा करून घ्यायचा आणि तुम्हाला जेवढा कमी करायचा आहे तेवढी त्या आता ही आहे माझा नेपा म्हणजे हा नाडीचा जो भाग आहे तो त्याच्या खालून, आता इथपर्यंत ही नाडीचा भाग येतो, त्याच्या खालून इथपर्यंत मला आता किती उंची पाहिजे आहे तेवढं बघायचं. तर मला साधारण यांची फक्त 2 इंच मला कमी करायचं आहे. 2 इंच म्हणजे साधारण हे एवढं अंतर असेल, एवढं, हो, इथून एवढं 2 इंच कमी करायचं आहे. तर ह्याचा आणि ह्याचा जो मध्यभाग आहे तो मला घ्यायचा. तर आता बघा, हे इथं ही जी तुम्हाला लाईन दिसते ना, ही लाईन आणि ही वाली ही तर शेवटची टीप आहे नेपायची, ती वाली लाईन, ही लाईन आणि ही लाईन, ह्या 2 इंचा मध्यभाग मला घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी ही असं पहिलं दुमडून घेते आणि हो काय, हा आला मध्यभाग. तर मला काय करायचं आहे, हे असं पूर्णतः सगळं असं एवढं दुमडून घ्यायचं आहे, हे असं आतल्या साईडने. आणि काहीच नाही, फक्त 5 मिनिटात हा परकर आपला याची उंची आपल्याला कमी करता येते. आता कुणाकुणाला हे असं धरून टीप मारता यायची नाही, तर त्यांनी आपल्या ज्या पिना असतात त्या पिना जरी लावल्या तरी काही हरकत नाही. आणि ही ही जी टीप आहे निप्याची खालची ती टीप आणि ही जी खालची रेष आपण ओढली होती ती अशी एकावर एक आली पाहिजे, जेणेकरून आपण ही टीप मारू तर हिथलं फिनिशिंग जाणार नाही. ह्या निप्याच्या टिपोवरच, अशा टिपोवरच इथं आपली टीप येणार आहे. तर हे सगळं असं हे दुमडून घेऊन असं 1-1 इंचचं हे असं दुमडून घ्यायचं आणि याला पूर्ण अशी राऊंड ही अशी टिप देऊन घ्यायची. आता ती कशी द्यायची तेही मी तुम्हाला पुढे दाखवतेच, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा, इथे ना मी बरोबर 1 इंच कापड राहील असं मी दुमडून घेतलंय, तुम्ही बघू शकता. आणि तसंच कापड दुमडत आपल्याला पूर्ण राऊंड असं टिप मारून घ्यायची आहे. आणि हो, टिप मारताना एवढं लक्षात घ्यायचं आहे की कुठं गुढी पडली नाही पाहिजे. तर इथं बघा गुढी पडते, तर खूप सावकाश मला इथं टिप मारावी लागते. तर तुम्ही असंच लक्ष देऊन करा. आणि हो, एकदा केलं चुकलं तर नंतर टिप पुसून नंतर करा, कधीतरी नीट येईलच ना. त्यामुळं लगेचच आलं पाहिजे असंही काही नाही. ज्या बेसिक शिकतायत, ज्या नवीनच आहे त्यांना हा असा प्रॉब्लेम येतोच. फक्त लक्ष देऊन जर नीट टिप मारली ना तर अगदी 2 मिनिटात हे काम होऊन जातं आणि परकरला फिनिशिंग पण छान येते. आणि आपण जे ही टिप मारतोय ती वरती जो नाडीचा राऊंड होता, म्हणजे तो वरचा काटाचा जो भाग होता त्याची जी शेवटची टीप आहे त्याच्यावरच ही टीप येते. त्याच्यामुळं असं काही वाटतही नाही की परकरला कमी केलं आहे आणि मध्येच कुठंतरी टीप मारली. कारण ही जी आपण दुमडलेली बाजू आहे, जो जास्तीचा भाग आहे तो तर आतल्या साईडने जातो, त्याच्यामुळं वरच्या साईडला फक्त काहीच नाही दिसत, त्या काटाच्या अगदी खाली फक्त टीप दिसते. आणि ही टीप मारून झाली ना, आपल्याला एक करायचं आहे की आपल्या त्या साईडला जो कट असतो ना, तो कट थोडा आपल्याला नंतर कात्रीने कापावा लागतो. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर त्याच्या आधी मी नीट अशी टीप मारून घेतली आणि खूप वेळा अशा गुढ्या पडू शकतात, तर त्यासाठी कापड नीट करायचं आणि टीप मारायची. आणि गुढी जर पडली तर बाहेरच्या भागाला ते विचित्र दिसेल, त्यामुळे लक्ष देऊन करायचं. एकदा नाही जमलं तर 2दा करा, 3दा करा, पण असा परकर फिटिंग केल्यानं खूप छान दिसतो, फिनिशिंगही बिघडत नाही आणि आपला वेळ खूप वाचतो. अगदी 2 मिनिटात म्हटलं तरी हे काम होऊन जातं, कारण ते कट करा परत जोडा, त्याच्यापेक्षा हे सोपं आहे आणि एकदम म्हणजे असं कुठेही टीप न मारल्यासारखं एकदम दिसून जातं. आणि आजकालचे असे परकर असतात ना की त्याला टीप मारणं हे
कंपल्सरी करावंच लागतं, कारण मापात तर परकर येतच नाही, कमी जास्त करावाच लागतो. तर इथंही माझी पूर्ण टीप मारून झाली आहे. तर आता आपल्याला नाडीचं ते साईडचा जो कट केलेला भाग असतो तिथं असं म्हणजे घातल्यावर कमी पडू नये किंवा टाईट होऊ नये म्हणून हे बघा माझं फिनिशिंग किती छान आलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. म्हणजे कुठंच असं टीप मारल्यासारखं दिसत नाही आहे. तर आता तो भाग मी कट करून टाकला आणि साईडनी कात्रीने तो कट करून टाकला आणि साईडनी अशी टीप मारून घ्यायची. तर ते कट केलेलं तुम्हाला दिसलं नसेल, कारण मी साईडला घेतलं होतं आणि कॅमेऱ्यात ते आलं नाही. आणि ही साईडला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे छान परकर 2 मिनटात टीप मारून होऊन जातो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन ट्रिक पाहण्यासाठी.